नमस्कार. सत्यमेव जयते. मी गोविंद गोपाळ टाक्कर. मी व्यवसायाने वकील आहे. गेली 28 वर्ष मी वकिली करतो. 11 वर्ष मी नोटरी आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्ये इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज. याचा अर्थ असा की कायदा माहिती नाही ही सबब चालणार नाही. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक व्यक्तीला कायदा कळायला पाहिजे. आता प्रत्येक व्यक्तीला कायदा कळायला पाहिजे म्हटल्यानंतर त्याबाबत माझा खालीचा वाटा काय आहे आणि काय काय असावा यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण माननीय सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट तसंच केंद्र शासन, राज्य शासन याने सुद्धा न्याय आपल्या दारी असं सध्या ट्रेंड आहे आणि त्यांचे प्रयत्न तसे चालू आहेत. त्या तसंच हा माझा सुद्धा जो प्रयत्न आहे तो आपल्याला कायदा कळावा म्हणून मित्रांनो हा मी प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल अशी मी खात्री करतो. आता आज मी काय सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882 म्हणजे याला आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 असं म्हणतो. आता आज जो व्हिडिओ आहे तो गहाणा संदर्भात आहे. गहाणखत म्हणजे काय, गहाणदार म्हणजे कोण. आता गहाण म्हटलं की काही लोकांच्या पोटात गोळा येतो. कारण बऱ्याच लोकांच्या ज्या मिळकती आहेत त्या गहाणाने त्यावेळी जप्त वगैरे झालेल्या आहेत त्यांच्या आजोबांचे. आताच्या काळात तो ट्रेंड बराचसा कमी झाला कारण सावकारी अधिनियम आला आणि त्याप्रमाणे ते रजिस्ट्रेशन करावं लागतं वगैरे आणि पहिल्यासारखं जुलूम वगैरे होत नाही. मग आता सर्वसामान्यपणे गहाण म्हणजे आत्ताच्या पिढीला जो माहिती आहे तो प्रकार म्हणजे गहाण आपण बँकेकडे गहाण ठेवतो तोय. त्यामुळे गहाणामध्ये 2 प्रकार आहेत. आता 2 प्रकार म्हणायच्यापेक्षा 2 मिळकतीबाबत असं मी म्हणेन की स्थावर मिळकतीचे गहाणखत आणि जंगम मिळकतीचे गहाणखत. आता जंगम मिळकत ही नंतर मी सांगतो. सुरुवातीला मी स्थावर मिळकतीबाबत तरतुदी ज्या आहेत त्या मी विशेष करून सांगणार. आता स्थावर मिळकतीचे गहाण व प्रभार या संबंधी. आता प्रभार म्हणजे काय तर आपण चार्ज म्हणतो. आता गहाण म्हणजे कर्जाचे रूपाने स्वीकारलेल्या रकमेची परतफेड करणार असे दाखविण्यासाठी विनिर्दिष्ट स्थावर संपत्तीतील हितसंबंधाचे हस्तांतरण होय म्हणजे गहाण. आता साध्या भाषेत सांगतो. गहाण म्हणजे काय असतं की आपण एखादी प्रॉपर्टी मी जे आपणाकडून पैसे घेतलेले आहेत ते पैसे मी तुम्हाला परत देणार आणि तुम्हाला जर त्याबद्दलची खात्री पाहिजे असेल, सिक्युरिटी पाहिजे असेल तर ही माझी जमीन किंवा हा माझा फ्लॅट हा तुमच्याकडे मी गहाण म्हणून ठेवतो म्हणजे सिक्युरिटी म्हणून ठेवतो. आपल्याला सर्वसामान्यपणे गहाण म्हणजे कळायला काय हरकत नाही असं मला वाटतं. आता गहाणकार म्हणजे हस्तांतरकार असं गहाणकार म्हणतो आपण. म्हणजे असताना समजा प्रॉपर्टी गहाणाला ठेवली तर मी गहाणकार आणि गहाणधारक म्हणजे हस्तांतरितीस गहाणधारक म्हणतो. हस्तांतरितीस म्हणजे जो ते गहाण घेतो. आता हे लिगल टर्म्स आहेत त्यामुळे आणि मराठी भाषेत कायदा जरा थोडस समजणं विशेष करून मराठी भाषेत कायदा लिहिणं हा सुद्धा एक जोखमीचा भाग आहे. त्यामुळे म्हणजे जोखमीचा इन दी सेन्स चटकन कळत नाही, सर्वसामान्य ती भाषा नसते. आता गहाणधारक म्हटल्यानंतर जी व्यक्ती गहाण घेते आणि पैसे देते त्याला आपण गहाणधारक म्हणतो. आता गहाण रक्कम म्हणजे काय, समजा 5 लाख रुपये समजा कर्ज घेतलं असेल तर ती 5 लाख रुपये रक्कम व त्याचप्रमाणे त्याच्यावर येणारं व्याज, त्याच्यावर येणार म्हणजे त्याच्यावर होणारं व्याज म्हणजे ही सगळी गहाणाची रक्कम. आणि गहाणखत ज्याद्वारे घडवून आणण्यात आले असा एखादा लेख म्हणजे गहाणखत. आता गहाणखत म्हणजे आपण गहाण रक्कम ठेवली त्या संदर्भात त्या सगळ्या जे काय आहेत विषय आहेत तो सर्व विषय असलेला अटी शर्तीच्या काय जी काय माहिती आहे ती एका लेखावर लिहिलेली असते त्याला गहाणखत म्हणतो. आता गहाणखत म्हटल्यानंतर 100 रुपयाच्या वर असल्यानंतर ते रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याबाबतची विस्तृत माहिती मी पुढे सांगेन. आता मला महत्वाचं म्हणजे हे गहाणखत म्हणजे काय, ज्याद्वारे घडवून आणण्यात आले असा एखादा लेख म्हणजे गहाणखत. मग अशी मी सांगितलं. तर गहाणाची व्याख्या, आता गहाणाची व्याख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर ती मी एक्सप्लेन करतो. आता संपत्ती हस्तांतरण अधिनियम
1882 कलम 58 मध्ये देण्यात आली आहे ती पुढीलप्रमाणे. गहाण म्हणजे कर्जाच्या तारणाकरिता म्हणजे हमीकरिता विवक्षित स्थावर मिळकतीचे हस्तांतरण, मग ते कर्ज अस्तित्वात असो अगर पुढे देण्याचे असो, अगर देण्याचे मान्य केलेले असो व ते पैशाखेरीज अन्य रूपाने असते, पण ज्याचे पैशात मूल्यांकन करणं शक्य आहे. आता ही व्याख्या झाली कायद्याच्या तरतुदीप्रमाणे. मग आता मला थोडक्यामध्ये मी सांगतो की गहाणाची व्याख्या म्हणजे काय. तर पैसे आजच दिलेत असं नाही, ते उद्या सुद्धा, परवा सुद्धा, भविष्यात सुद्धा दिले जातात. परंतु गहाणखत करताना मात्र जी स्थावर, जी विवक्षित मिळकत आपण ज्याला म्हणतो, जी मिळकत ही स्थावर मिळकत, घर, जमीन, रिकामे प्लॉट्स वगैरे, ही ह्या ज्या मिळकती आहेत, ह्या विवक्षित ज्या मिळकती आहेत, ह्या मिळकती निश्चित स्वरूपाच्या असायला पाहिजे. त्या भविष्यातून मला मिळणार असं झालं तर त्या गहाण खात्याला काय अर्थ नाही. म्हणजे सर्वे नंबर, हिस्सा नंबर, क्षेत्र जे काय आहे ते, तसंच नकाशा जमिनीचा, गहाण जी व्यक्ती ठेवते गहाण, त्या गहाण ठेवण्याचा तिला अधिकार, म्हणजे जसं खरेदी खत वगैरे असतात लेख, तशाच प्रकारचे ते आहे. आता गहाण ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी काय होतं, तुम्ही आपण जर पाहिलं तर तुम्हाला मुद्दाम सांगतो प्रॅक्टिकली की आपण बँकेकडे जातो आणि बँकेकडला सांगतो की मला 10 लाख रुपये कर्ज पाहिजे आहे. तर ते पहिलं विचारतात की आपण काय करणार, आपल्याकडे गहाण काय ठेवणार सिक्युरिटी म्हणून. तर आपण सांगतो की बाबा माझ्याकडे 10 एकर जमीन आहे किंवा 5 एकर जमीन आहे. म्हणजे ठीक म्हणतात आहे, त्याच्यामुळे आपण व्हॅल्युएशन वगैरे काढून घ्या. आणि ते जी बँक असते ते काय सांगतात, मॅनेजर काय सांगतात की आमच्या पॅनलला हे वकील आहेत, तर आमच्या पॅनल ऍडव्होकेटला जाऊन तुम्ही भेटा, ते तुम्हाला सर्च रिपोर्ट देतील. मग आपण काय करतो की त्या वकिलांकडे जातो, त्यांच्या पॅनलच्या, त्यांना कागदपत्र देतो, त्यांची जी काय फी असते ती भरतो. सर्च घेण्यासाठी जे चार्जेस असतात ते सब रजिस्ट्रारकडे वकील साहेब जाऊन तिथे भरतात आणि नंतर सर्च रिपोर्ट तयार केला जातो. आता सर्च रिपोर्ट मध्ये जर टायटल क्लिअर असेल, म्हणजे मालकी जर क्लिअर असेल, तर ते बँकेला रिपोर्ट देतात, त्याच्यात कळवतात की ह्या कर्जदाराला कर्ज देण्यास हरकत नाही. जर प्रॉपर्टी मध्ये त्यांचा जो हक्क, कर्ज जी व्यक्ती मागतो, ज्याला आपण बॉरोवर म्हणतो, कर्जदार, त्याचं जर टायटल क्लिअर नसेल तर ते फॉल्टी आहेत. ते मग सरळ सांगतात की त्यामध्ये सर्च रिपोर्ट मध्ये लिहितात की बाबा या व्यक्तीला कर्ज देणं जरा जोखमीचं होईल, कारण यांना टायटल क्लिअर नाही आहे, भविष्यात वाद निर्माण होऊ शकतात किंवा वगैरे वगैरे, किंवा त्याच्या संदर्भात, या केस संदर्भात दावा चालू आहे किंवा जे काय असतील तो विषय ते सांगणार. आता काय होतं की सर्च रिपोर्ट घेतल्यानंतर ते परत सांगतात की जास्त सिक्युरिटी असेल तर सांगतात की आम्हाला जामीनदार द्या. आता जामीनदार म्हणजे कोण व्यक्ती, तर जामीनदार शक्यतो ते काय करतात, हल्ली जरा ट्रेंड आहे गव्हर्नमेंट सर्वंटचा, पण गव्हर्नमेंट सर्वंट सुद्धा कधी कधी मोठ्या कर्जामध्ये मागितले जातात. तर कधी कधी असं होतं की समजा भाऊ बहीण नातेवाईक असे लोक असतात, त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिट्स असतात. मग त्या फिक्स डिपॉझिट सुद्धा सिक्युरिटी म्हणून ते ठेवून घेतात कर्ज पूर्ण फेड होईपर्यंत, आणि मग तुम्हाला ते कर्ज दिलं जातं. सांगण्याचा मुद्दा असा की कर्ज म्हणजे आणि त्या कर्जा घेतल्यानंतर त्या कर्जाला मुदत असते, मुदतीप्रमाणे व्याज असतं. आपण हप्ते वेळोवेळी जर भरले तर त्याचा काय प्रश्न येत नाही, कर्ज फेडून जातं आणि तुम्ही कर्जमुक्त होता. आता बँकेच्या बाबतीत पाहिलं तर बँक असं, समजा आपण एक फ्लॅटचं उदाहरण घेऊया की आपण फ्लॅट घेत असू, तर तो फ्लॅट तुम्ही तो मॉर्गेज करतो आणि आपण करतो ते बँकेकडे देतो, परंतु प्रत्यक्ष ताबा मात्र त्या फ्लॅटचा वापर हा तो कर्जदार करतो. वेळोवेळी त्याने हप्ते भरले की प्रश्न येत नाही, कर्ज संपून जातं, तो फ्लॅट त्यांचा होतो. समजा सिक्युरिटी म्हणून त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या घेतल्या असतात, त्यालाही मोकळं करतो. जामीनदार असतील तर त्यांना तसा डिस्चार्ज मिळतो, हे त्या बाबतीत होतं. म्हणून सांगायचा मुद्दा असा की हा प्रकार, या प्रकारामध्ये कर्ज घेणाऱ्याकडे ताबा राहतो. आता दुसरा प्रकार असा आहे की तांत्रिक शब्द वापरत नाही, म्हणजे आपल्याला
सहज कळेल की दुसरा प्रकार असा की ज्यामध्ये बँक, ज्याला आपण धनको म्हणतो, क्रेडिटर म्हणतो, आणि ऋणको अर्थातच जो कर्ज घेतो तो ऋणको, मग तो प्रत्यक्ष ताबा ऋणको बँकेला देतात. विशेष करून हे बँकेच्या बाबतीत होतं असं नाही. बाहेर जे कर्ज देणारे असतात ते सावकारी पद्धतीने, ज्यांच्याकडे लायसन्स आहे मनी लेंडर्स ऍक्ट खाली वगैरे, ते सावकारी पद्धतीने कर्ज देतात. ते काय करतात, ती समजा आपण 10 एकर प्रॉपर्टी ठेवत असू तर ते 10 एकर प्रॉपर्टी ताब्यात त्यांच्या द्यावी लागते. मग समजा आंबे असतील तर दरवर्षी हंगामी पीक असतं, तर ते सांगतात की तुम्ही 5 वर्ष ही बॅग तुमच्याकडे ठेवून घ्या सिक्युरिटी म्हणून, त्याला येणारे आंबे वगैरे तुम्ही काढा, त्याचे उपचारण तुम्ही करा, आणि मला मात्र आज मुलीच्या लग्नासाठी किंवा घर बांधण्यासाठी कर्ज पाहिजे आहे, ती रक्कम मला तुम्ही द्या. त्याप्रमाणे मग त्यांचा व्यवहार तो होतो. आणि ती बाग तोपर्यंत ज्याने त्या जो आपलं आपण हे म्हणतो धनको, म्हणजे त्याने आपल्याला कर्जाचे पैसे दिलेले आहेत, त्याच्याकडे ती बाग राहते. ती त्या बागेचं उत्पन्न ते घेतात. आपण सगळं कर्ज फेडलं की मग त्या बागेचा रितसर ताबा आपल्याला ते, म्हणजे ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्याला ते देतात. हा एक विषय आहे. आता स्थावर मिळकत म्हणजे मी म्हटलं की आता हल्ली एक नवीन पद्धत आलेली आहे की शासनाचं सुद्धा तसं धोरण आहे, आणि त्याप्रमाणे फ्लॅट्स खरेदी करता येतात. मग तो फ्लॅट्स असा असतो की त्याला एक 10 वर्षाची मुदत असेल, 10 लाख रुपये कर्ज असेल तर एक 20-20 हजार, 15-15 हजार त्याप्रमाणे त्याचे हप्ते भरायचे असतात. आणि ते हप्ते भरले किंवा तुम्ही नोकरीला असाल तर ते नोकरीतून वजा होऊन जातात. समजा नवरा बायको नोकरीला असतील तर काय होतं की कोणतरी नवरा कोणाच्या दोघांपैकी एकाच्या ह्याच्यातून ठराविक रक्कम जाते, किंवा दोघे सुद्धा समजा 20,000चा कर्जाचा हप्ता असेल तर 10-10 हजार रुपये ते आपल्या कर्जातून, आपल्या कर्जाचे हप्ते म्हणून आपल्या पगारातून वळती करून घेतात. हा सुद्धा असा प्रकार विशेष करून आता जरा लोकप्रिय आहे. आता काही ठिकाणी कर्ज घेतलं गरीब असेल तर आता शासनाच्या धोरणाप्रमाणे हे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वगैरे काही प्रमाणात सूट मिळते. त्यांनी सुद्धा काही बँकांना ऑथॉरिटी दिलेली आहे ती प्रकरणं वगैरे करायला. हे आपल्याला तर सर्व शुद्ध आहे. सांगण्याचा मुद्दा असा की गहाण म्हणजे काय, तर गहाण म्हणजे आपण कर्ज ज्यावेळी घेतो, कर्जाची रक्कम ज्यावेळी घेतो ती आपण व्याजासकट परतफेड करणार, यासाठी दुसऱ्या पार्टीला, बँकेला म्हणा, सावकाराला, म्हणजे आपण सिक्युरिटी म्हणून देतो, ती सिक्युरिटी म्हणजे गहाण. आणि त्या संदर्भातला जो लेख केला जातो त्याला गहाणखत म्हणतात. आता आपण महत्वाचं म्हणजे गहाण खाता संबंधीचे मुद्दे आहेत. त्यामध्ये गहाण कसं असतं, तारीख असतं, तारीख त्याच्यावर नमूद केलेली असते. तर त्याचप्रमाणे गहाण कशासाठी घेतले, त्याचं म्हणजे समजा लग्नासाठी मुलीच्या पैसे घेतलेले आहेत का, किंवा गृह बांधणीसाठी घेतलेले आहेत, किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी घेतलेले आहेत, त्या स्थावर मिळकतीवर घेतले त्याचा तपशील, त्याच्यावर गहाण रक्कम व रकमेचा बोजा असल्यास त्याचा उल्लेख, ताबे गहाणामध्ये ताबा दिला जातो व तो त्याचा उपभोग घेतो. आता मुदत खरेदीचा ताबे गहाण प्रकार म्हणजे असं असतं की मुदत दिलेली असते, 10 वर्षामध्ये हे तुम्ही हे कर्जाची रक्कम आणि व्याज द्यायला पाहिजे. पण कधी कधी असं होतं की काही अशा परिस्थिती घडतात की त्याला आपण म्हणतो काय आपण म्हणतो आर्थिक अडचणी, की आर्थिक अडचणीमुळे असं होतं की आपण पैसे त्यांना देऊ शकत नाही. बघा, ती जमीन समजा दिलेली असते किंवा तो फ्लॅट दिलेला असतो, तो घर दिलेलं असतं, ते खरेदी करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार मिळतो आणि ते खरेदी केल्यास जमा कारण तो पैसे देऊ शकत नाहीये. मग आता हे असं जर असेल तर मग काय, ते कोर्टामार्फत ते खरेदी वगैरे घेतात, हा प्रकार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही झाले कोर्टामार्फत आपण डिग्री करतो ते. आता कधी कधी असं होतं की जंगम मिळकतीबाबत आपण पाहूया. जंगम मिळकतीचे गहाण म्हणजे गहाण म्हणजे कसं असतं जंगम मिळकतीमध्ये, की एखादी व्यक्ती आपली रिक्षा
साठी कर्ज प्रकरण करते, टेम्पोसाठी कर्ज प्रकरण करते. आणि होतं त्याच्यामध्ये असं की त्या ते रिक्षा त्या रिक्षाधारकाच्या किंवा टेम्पो त्याच्या कडे असतो आणि ताबा मात्र त्या व्यक्तीकडे म्हणजे त्या रिक्षाधारकाकडे राहतो किंवा टेम्पोधारकाकडे राहतो. तो ती चालवतो. मग बँकेला काय, तर बँकेकडे 2 गॅरंटर वगैरे घेतात त्यांची ज्या प्रोसिजर प्रमाणे. पण ती गहाण असते. पण त्याच्यावर गहाण म्हणजे त्याच्यावर लिहितात एच लिहितात किंवा हायपॉथिकेटेड असं लिहितात. तुम्ही आरसी बुक जुन्या पद्धतीचं आज आरसी बुक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर लिहिलं जातं हायपॉथिकेटेड, म्हणजे त्याच्यावर ते कर्जफेड आहे. म्हणजे एखादी रिक्षा घ्यायची असेल तर आपण ते आरसी बुक पाहायचं की त्याच्यावर लिहिलेलं असतं की हायपॉथिकेटेड, आणि हायपॉथिकेटेड आहे म्हणजे ह्याच्यावर कर्ज आहे. आणि दुसरा प्रकार असा की समजा दागिने असतील तर ते दागिने आपण बँकेकडे ठेवतो आणि हे कर्जाची रक्कम उचल करतो. व्याजासकट सगळे पैसे भरल्यानंतर ती जी ते जे दागिने असतात, ते मौल्यावर वस्तू असतात किंवा शेअर्स असतात, बॉन्ड्स असतात, हे ठेवतो आपण आणि त्याच्या माध्यमातून आपण कर्ज घेतो. ते नंतर किंवा फिक्स डिपॉझिटचे काही असतात ते आपण परत घेतो. काही काही बँकाकडे एक वेगळा प्रकार असतो की तुम्ही 10 लाख रुपये तुमच्याकडे एफडी असेल तर तुम्हाला 60, 70, 80% कर्ज दिलं जातं. म्हणजे कर्ज घेण्याचे सुद्धा प्रकार आहेत. सांगण्याचा मुद्दा मला असा आहे की गहाण म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात मला सांगायचं होतं. गहाण म्हणजे आपण पुन्हा एकदा सांगतो की आपण गहाण म्हणजे ज्यावेळी आपला कर्जदार पैसे देतो, कर्ज आपण घेतो आणि ते पैसे आपल्या आपण कामासाठी, लग्नासाठी म्हणा, मुलाच्या शिक्षणासाठी म्हणा, फ्लॅट बांधणी किंवा खरेदीसाठी म्हणा, घर बांधणी साठी म्हणा, हे आपण जे कर्ज घेतो त्याची आपल्याला परतफेड करायची असते. नाही पण परतफेडीसाठी आपल्याकडे दुसरी जी एखादी स्थावर मिळकत आपण बँकेकडे गहाण ठेवतो, ते त्यांना ताबा देतो किंवा तशा प्रकारे कागदोपत्री आपण त्यांना ताबा देतो, त्याला गहाण असं म्हणतात. शक्यतो कसं आता कर्ज घेतल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत. बरेच मोठे मोठे उद्योगपती सुद्धा कर्ज घेतात. त्यामुळे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही. परंतु कर्ज घेताना मात्र मी एवढं आपुलकीनं आपल्याला प्रेमापोटी सांगेन की कर्ज असं घ्यावं की जे आपण सहज फेडू शकतो. नाहीतर आपला कर्ज ह्या अशा प्रकारच्या गहाणामध्ये आपल्या प्रॉपर्ट्या आपण गमावून बसतो. त्यावेळी मला एकच सांगायचं आहे की आपल्या कुवतीप्रमाणे कर्ज घ्या की जे आपण फेडू शकाल. आता गहाणाबाबत आणखी सुद्धा बरीच माहिती आहे, पण मी ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. जर आपल्याला काही प्रश्न असतील, शंका असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन मध्ये तुमची शंका, प्रश्न विचारा. मी त्याचे नक्की उत्तर देईन. जाताना व्हिडिओ खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. पुन्हा एकदा सांगतो, हा जो मी व्हिडिओ केलेला आहे, जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करावे अवघे जन, असं संतांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मी महाराष्ट्राचा एक नागरिक, संतांना मानणारा एक व्यक्ती म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं तो तुम्हाला नक्की आवडला असेल एवढी अपेक्षा करून मी इथेच थांबतो. धन्यवाद.